कन्नड भाषा सक्तीच्या आदेशाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जमलेल्या आंदोलकांनी राज्य सरकारच्या आदेशाची प्रत फाडून निषेध नोंदवला। यावेळी पोलिसांच्या उपस्थितीत सरकारविरोधात घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला। प्रदर्शनादरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। तसेच मराठी भाषेत नामफलक आणि शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी एमएस कार्यकर्त्यांनी केली। सकाळी आम्हाला बोलावून पोलीस परमिशन देऊ शकत नाही अशा प्रकारे सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी एक आम्हाला सांगितलं की तुम्ही किती निवेदन द्यायला येऊ शकता। त्याप्रमाणे आज आम्ही कार्यकर्त्यांना आवाहन केलं की डायरेक्ट डीसी ऑफिसला निवेदन द्यायला यायचं आहे। त्याप्रमाणे अडचणी कशा दूर करायची याबद्दल विवेचन हे डीसी साहेब आणखी पोलीस कमिशनर ऑफिस आमचं मुख्य घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली। एमएसच्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणाकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ इनोग्राम।